Hello student, a very good morning to all of you. In this video lecture, we are start unit second, a second unit of mathematics paper 6 elementary number 3. First of all, we have see unit 2 syllabus. That is, there are four major topics in unit 2. First is prime number, second is the fundamental theorem of arithmetic or unit factorizations, unique factorization theorem, Fermat numbers, and last is linear Diophantine theorems. Okay, so we start unit 2. Prime number and relatively prime number. First of all, we have see some definitions. Okay. For any integers, we have plus 1, plus and minus 1, plus and minus 1 a, sorry, minus a are always divisor of a. So this is called improper divisors. आपल्याला माहिती आहे की कोणता पण एक इंटिजर असो, ठीक आहे, पॉझिटिव्ह कोणताही पॉझिटिव्ह इंटिजर्स आहे त्याला नेहमी एक प्लस ए प्लस 1 किंवा मायनस 1 किंवा जो पण इंटिजर असेल, जसं आपण इथे इंटिजर अज्युम केलेला आहे ए, ठीक आहे, तर याला एला आपण प्लस 1नी पण डिवाईड करू शकतो, मायनस 1नी पण डिवाईड करू शकतो आणि याला स्वतःच एनी पण डिवाईड करू शकतो, म्हणजे प्लस ए आणि मायनस एनी, ठीक आहे. तर जेव्हा असं काही असेल की कोणत्याही डिवायझरला प्लस 1 मायनस 1 अँड प्लस ए मायनस ए ह्या अशा डिवायझरने आपण डिवाईड करू शकू, त्याला आपण काय म्हणू, इट्स अ इम्प्रॉपर डिवायझर, ठीक आहे. बट जसं की इम्प्रॉपर डिवायझरमध्ये आपण या चारपैकी डिवाईड करू शकतो त्या इंटिजरला, तसंच प्रॉपर डिवायझर इफ द इंटिजर्स हॅव एनी अदर दॅन डिवायझर दॅन दिस फोर्स. प्रॉपर डिवायझरमध्ये काय म्हणतो तो की हे जे चार डिवायझर्स आहे, जस्ट लाईक प्लस 1 मायनस 1 प्लस ए अँड मायनस ए, ठीक आहे, ह्या चारपैकी कोणतेही दुसरे इंटिजर्स त्या इंटिजरला डिवाईड करू शकत असेल तर त्या इंटिजर्सला आपण काय म्हणू, इट इज कॉल्ड अ प्रॉपर डिवायझर ऑफ ए, ठीक आहे. नेक्स्ट, द नंबर ए हॅविंग ओनली प्लस मायनस 1 प्लस मायनस ए ॲज डिवायझर इज कॉल्ड प्राईम नंबर. आणि आपल्याला माहिती आहे की कोणताही इंटिजर्स असो किंवा कोणताही नंबर्स असो, त्याला प्राईम तो नंबर किंवा तो इंटिजर्स आपला प्राईम नंबर आहे की नाही आहे हे माहिती करून घ्यायसाठी आपल्याला आधी त्याचे डिवायझर कोणते आहे ते बघावं लागते. जसं की ए हा स्वतःला पण डिवाईड करू शकतो आणि एला 1 पण डिवाईड करू शकते, तर हा ए काय झाला, हा आपला प्राईम नंबर झाला है ना. द नंबर ए हॅविंग ओनली प्लस मायनस 1 प्लस मायनस ए ॲज अ डिवायझर इज कॉल्ड अ प्राईम नंबर, अँड इफ ए हॅज अ प्रॉपर डिवायझर देन इट इज कॉल्ड अ कंपोजिट नंबर, ठीक आहे. इम्प्रॉपर डिवायझर म्हणजे हे चार सोडून, सॉरी हे चार पकडून, इम्प्रॉपर डिवायझर म्हणजे हे चार प्लस 1 मायनस 1 प्लस ए मायनस ए, आणि प्रॉपर डिवायझर म्हणजे हे चार सोडून. तर कोणत्याही नंबरला ह्या चारपैकी म्हणजे त्यामध्ये इम्प्रॉपर डिवायझर असेल तर आपण त्यांना काय म्हणू, प्राईम नंबर. आणि जर एला एक प्रॉपर डिवायझर असेल, म्हणजे या चारपैकी सोडून जर एला प्रॉपर डिवायझर असेल तर आपण त्याला काय म्हणू, तो एक कंपोजिट नंबर आहे. प्राईम नंबर कशाला म्हणू, म्हणजे एक नंबर ज्याला त्या स्वतःनी पण डिवाईड करू शकतो त्याच नंबरनी आणि 1नी पण डिवाईड करू शकतो, तर त्या नंबरला आपण प्राईम नंबर म्हणू. आणि कंपोजिट नंबर म्हणजे एक असा नंबर जो 1नी तर डिवाईड होतोच, त्या नंबर स्वतःला डिवाईड करू शकतात, पण त्या चार नंबरपैकी अदर दॅन पण त्यांना डिवाईड करू शकतो. जस्ट लाईक आपल्याला एक एक्झाम्पल बघूया. झेड काय, झेड इज अ प्राईम नंबर. आता हा प्राईम नंबर आहे, हा प्रूव्ह करायचा आहे. दॅट मीन्स फॅक्टर काय असणार आहे 7चे, बिकॉज फॅक्टर ऑफ प्लस 1 अँड
सॉरी +1 -1 +-7 है ना. या व्यतिरिक्त याला कोणी डिवाईड करू शकतो का 7ला? नाही. तर आपण म्हणू शकतो की 7 काय हा प्राईम नंबर आहे, कारण त्याला फक्त 1नी आणि त्याच नंबरचा म्हणजे त्याच नंबर स्वतः त्याला डिवाईड करू शकतो. नेक्स्ट 12 इज नॉट प्राईम नंबर. आता 12 हा प्राईम नंबर नाही आहे. का? कारण की ठीक आहे 1 हा 12ला डिवाईड करू शकतो, 12 स्वतः पण 12ला डिवाईड करू शकतो, बट 2 पण हा 12ला डिवाईड करू शकतो, 3 पण डिवाईड करू शकतो, 4 पण डिवाईड करू शकतो, 5 अँड 6 म्हणजे अप टू असेल किती असेल नंबर्स आपल्याला माहीत नाही, पण हे 1 आणि 12 हे 4 नंबर सोडून, हे 2 नंबर सोडून 12ला अजूनही नंबर्स आहे जे डिवाईड करू शकतात. म्हणून आपण 12ला प्राईम नंबर म्हणू का? नाही. प्राईम नंबर फक्त 12 किंवा 1 डिवाईड करू शकत असेल तरच आपण प्राईम म्हणू, नाही तर त्याला कंपोजिट नंबर म्हणूया. आता प्राईम नंबरची डेफिनेशन्स तर बघितली आपण, किंवा त्याला एक पर्टिक्युलर फक्त 1 आणि तो नंबर स्वतःच डिवायझर असला पाहिजे. ठीक आहे. कंपोजिट नंबरची पण डेफिनेशन्स बघितली. एकदा याची एकदा पर्टिक्युलर डेफिनेशन्स बघून घ्या. प्राईम नंबर P belongs to N is a prime number if P is greater than 1 and 1 and P are the only positive divisor of P. Pला प्राईम नंबर केव्हा म्हणू? जेव्हा P काय असेल हा ग्रेटर दॅन 1 असेल आणि 1 आणि P हा स्वतःच म्हणजे हे दोनच त्याचे पॉझिटिव्ह डिवायझर असले पाहिजे, तरच आपण त्यांना काय म्हणू की ते प्राईम नंबर्स आहे. सेकंड, इट्स अ कंपोजिट नंबर. Composite number n belongs to n is a composite number if n ला आपण कंपोजिट नंबर केव्हा म्हणू? जेव्हा n काय असेल हा ग्रेटर दॅन 1 असेल आणि n प्राईम नंबर नसायला हवा है ना. n ग्रेटर दॅन 1 असेल आणि तो प्राईम नंबर असायला नको. नेक्स्ट डेफिनेशन इज रिलेटिव्हली प्राईम नंबर. फॉर एनी इंटिजर्स a and b, 1 is the common divisor. That is, if a and b have only one common divisor is called relatively prime. कोणतेही दोन इंटिजर्स कन्सिडर केले तर त्या दोन इंटिजर्सला एकच कॉमन डिवायझर असेल तर आपण त्या दोन नंबर्स एकमेकांना रिलेटिव्हली प्राईम आहे असं म्हणू. ठीक आहे. एक नोट बघून घेऊ. जसं की ए एन बी काय हा रिलेटिव्हली प्राईम नंबर आहे इफ 1 इज द ओनली कॉमन डिवायझर. या दोघांना रिलेटिव्हली प्राईम केव्हा म्हणू? जेव्हा एकच कॉमन डिवायझर असेल तेव्हा. दॅट इज इफ अँड ओनली इफ 1 इज द GCD ऑफ AB. GCD म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ AB. इफ अँड ओनली इफ AB इक्वल्स टू 1 अँड इफ अँड ओनली इफ 1 इक्वल्स टू MA प्लस NB. MN बिलॉंग्स टू I. आता या जे प्राईम नंबर्स आहे किंवा आपण ज्या डेफिनेशन्स बघितल्या त्यावर काही थेरम्स बघणार आहोत. ठीक आहे. थेरम्स ऑन प्राईम नंबर. थेरम फर्स्ट, इफ P is a prime and A, B are any two non-zero integers, then P by AB is implies P upon A or P upon B. याच थेरम्सला आपण या प्रकारे पण विचारू शकतो की इफ P काय हा प्राईम आहे आणि P अपॉन ए बी काय P अपॉन ए बी आहे तर P अपॉन A और P अपॉन B देर A and B आर इंटिजर्स. ठीक आहे. त्याने की ए बी P हा एक प्राईम नंबर आहे म्हणजे P हा प्राईम नंबर आहे तरच आपण म्हणू शकतो की P हा प्राईम आहे म्हणजे याचे डिवायझर्स कोणते असणार आहे? एक तर 1 असेल आणि एक तर P असेल है ना. त्या व्यतिरिक्त कोणतेही डिवायझर्स असू शकतात का? पॉसिबलच नाही आहे, कारण प्राईम नंबर म्हटल्यावर फक्त तो एकच रूल फॉलो करते की त्याचे फक्त दोनच डिवायझर्स असू शकतात. प्रूफ. लेट P इज अ प्राईम नंबर. फॅक्टर ऑफ P इज इक्वल्स टू 1 and P, 1 or P. Also P by AB. We all know that AB is equals to PX for X belongs to I, its equations. First,
prove P upon A or P upon B. Let us suppose आपण काय करू, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की P upon A आहे किंवा P upon B आहे. आपण इथे कॉन्ट्रॅडिक्शनची मेथड यूज करू. आपण जे प्रूव्ह करायचं आहे ते प्रूव्ह न करता आपण त्याला अपोजिट अज्युम करू की बा P डज नॉट डिवाइड A आहे, है ना. प्रूव्ह करायचं आहे की P डिवाइड A आहे, बट आपण अज्युम करू की P डज नॉट डिवाइड A आहे. 1 इज अ कॉमन डिवायझर ऑफ P अँड A. देअरफोर 1 काय आहे, हा त्यापैकी कॉमन डिवायझर आहे Pचा पण आणि Aचा. जर दोन इंटिजर्सचा 1 हा कॉमन डिवायझर असेल तर आपण म्हणू शकतो की P आणि A काय आहे, हे रिलेटिव्हली प्राईम आहे, है ना. जर P आणि A रिलेटिव्हली प्राईम आहे, दॅट मीन्स देअरफोर आपण हे असंही लिहू शकतो P, A इज इक्वल्स टू 1 अँड 1 इक्वल्स टू MP प्लस NA. आपण मागेच नोटमध्ये बघितलं. वरच्या इक्वेशन्सला आपण मल्टिप्लाय करू बीने. देअरफोर B इज इक्वल्स टू P इंटू MB प्लस NX आणि Y इज इक्वल्स टू MB प्लस NX बिलॉंग्स टू I, that is Y. So B is equals to P into Y. That means we say that P upon B. जसं आपण P upon B प्रूव्ह केलं आहे, सिमिलरली म्हणजे आपण कन्सिडर काय केलं होतं की P डज नॉट डिवाइड A आणि प्रूव्ह काय झालं की P डिवाइड B. आता सिमिलरली आपण काय कन्सिडर करूया, वी कन्सिडर P डज नॉट डिवाइडेड P, देन वी हॅव टू शो दॅट P अपॉन A. ही सिमिलरची केस तुम्हाला करायची आहे. जशी आपण फर्स्ट केस केली आहे की P डज नॉट डिवाइड्स A कन्सिडर केला आणि P डिवाइड्स B प्रूव्ह केला आहे, तसंच तुम्ही P डज नॉट डिवाइड्स B कन्सिडर करा आणि P डिवाइड्स A प्रूव्ह करा. हेन्स प्रूव्ह. थेरम नंबर सेकंड्स. प्रूव्ह दॅट एव्हरी इंटिजर्स ग्रेटर दॅन 1 इज डिव्हिजिबल बाय प्राईम इंटिजर्स. ते काय म्हणतात की एव्हरी इंटिजर्स हा काय ग्रेटर दॅन 1 असेल तर तो डिव्हिजिबल असणार आहे प्राईम इंटिजर्सने. ठीक आहे. और याच क्वेश्चन्सला आपण अशा प्रकारे पण विचारू शकतो. प्रूव्ह दॅट एव्हरी पॉझिटिव्ह इंटिजर्स इज ग्रेटर दॅन 1 हॅज ॲटलिस्ट 1 प्राईम नंबर. की असे पॉझिटिव्ह इंटिजर्स जे ग्रेटर दॅन 1 आहे त्या सगळ्या इंटिजर्सचा एक ना एक प्राईम नंबर असेलच. प्रूफ. लेट अस टेक एन इंटिजर विच इज ग्रेटर दॅन 1 इज A. ठीक आहे. A काय, हा इंटिजर्स आहे जो ग्रेटर दॅन 1 असेल, दॅट इज A इज ग्रेटर दॅन 1. लेट A इज द सेट ऑफ ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स विच डिवाइड्स A. दॅट आपण म्हणू शकतो की A काय, हा सेट आहे पॉझिटिव्ह नंबर्सचा जो Aला डिवाइड करू शकत असेल, दॅट इज A इज इक्वल्स टू ब्रॅकेट P upon A, P of A. Therefore P is greater than 0. Clearly we say that A is a non-empty set. Because at least A by A म्हणजे A by A असेल तरच आपण म्हणू ना. So A is a non-empty set of positive integers. A काय आहे, हा एक नॉन एम्प्टी सेट आहे पॉझिटिव्ह इंटिजर्सचा. हेन्स बाय वेल ऑर्डरिंग प्रॉपर्टी इज मस्ट हॅव लिस्ट एलिमेंट्स. तर त्या प्रॉपर्टीमुळे काय म्हणतो, वेल ऑर्डरिंग प्रॉपर्टी ही आपण फर्स्ट लेसनमध्ये बघितली होती, त्यामुळे की ते लिस्ट एलिमेंट असेल. सो आपण कन्सिडर करूया की P काय, हा लिस्ट एलिमेंट आहे Aचा. से P इज द लिस्ट एलिमेंट ऑफ A. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की P काय आहे, हा एक प्राईम आहे. P लिस्ट एलिमेंट आहे Aचा. नाव वी प्रूव्ह दॅट P इज अ प्राईम. इथे आपण मेथड ऑफ कॉन्ट्रॅडिक्शन्स अप्लाय करू. दॅट मीन्स P इज अ प्राईम प्रूव्ह करायचं आहे. आपण सपोज करूया की P हा प्राईम नाही आहे. वी अप्लाय द मेथड ऑफ कॉन्ट्रडिक्शन्स. लेट अस सपोज दॅट P इज अ नॉट प्राईम. आता P नॉट प्राईम आहे म्हणजे Pला 1 आणि P सोडून पण एक डिवायझर असेल, है ना. इम्प्लाइज P हॅज अ प्रॉपर डिवायझर्स. की P प्राईम नाही आहे तर त्याचं 1 आणि P हे 2 सोडून अजूनही कोणता तरी एक डिवायझर असेल. इम्प्लाइज K अपॉन P. आपण सपोज काय केला की K काय आहे, हा एक प्रॉपर डिवायझर आहे Pचा. दस वी हॅव
k upon p and p upon a, that is equals to k upon a. Therefore k upon a is implies k belongs to a, it's equation first. But k upon p, therefore k is greater than p, and p is the least element of set a, therefore k does not belongs to it, equation second. From equation first and equation second, we say that our assumption is wrong. Therefore p is a not prime integers, it's wrong. P must be prime integers. Thus every integers greater than 1 is divisible by prime integers. Hence proof. Theorem number 3. Prove that there are infinite numbers of prime. है ना, की प्रूव्ह करा की जे इन्फायनाईट नंबर्स ऑफ प्राइम असू शकतात. इथे पण आपण कॉन्ट्रडिक्शनची मेथड अप्लाय करू. आपण अज्युम करू की फायनाईट नंबर्स ऑफ प्राइम असतात. ठीक आहे. वी प्रूव्ह दिस थेरम बाय कॉन्ट्रडिक्शन्स. Assume the contrary, that the numbers of primes as finite. Let the finite primes are p1 equals to t, p2 equals to 3 up to so on. Now we define m is equals to 1 plus p1 into p2 up to so on pn. It's equation 1. Here m is a positive integers and m is greater than 1. Then by well known theorems we say that every integers greater than 1 is divisible by prime numbers. की कोणताही इंटिजर्स हा ग्रेटर दॅन 1 असेल तर तो डिव्हिजिबल असेल प्राईम नंबरनी. तर आपण कोणता इंटिजर सपोज केला, से पी. पी काय हा ग्रेटर दॅन 1 आहे. सो वी हॅव पी अपॉन एम. बट दिस पी इज अ फॉर्म ऑफ p1 p2 अप टू सो ऑन pn. दॅट इज p बिलोंग्स टू p1 p2 अप टू सो ऑन pn. इट्स इक्वेशन 3. It means that p divides p1 p2 up to so on pn in the form of equations 2. It means that p divides p1 p2 up to so on pn in the form of equations 2 and equations 3. Therefore we say that p upon p1 p2 pn up to so on pn. That implies p upon m minus p1 into p2 up to so on pn by equations first. Therefore p upon 1 by equation first we say that this equations is p upon 1, which is not possible because p is greater than 1. p upon 1 असू शकते का, पॉसिबलच नाही आहे कारण p काय हा ग्रेटर दॅन 1 आहे. Hence our assumptions that the number of primes is finite must be wrong. Therefore there are n finite numbers of prime. Infinite numbers of prime. Infinite numbers of primes. Hence prove. Next theorem. If p is a prime and p upon a1 a2 up to so on n, then p divides at least one factor ai of the product. That is p slash ai for some I is equals to 1 2 up to so on n. Proof. Let p is a prime. p prime आहे and p upon a1 a2 up to so on an. To prove p upon ai for some I 1 is less than or equals to I less than or equals to n. We prove this theorem by contradictions. For n equals to 1, the theorem follows trivially. Assume that it is true for some n belongs to n. That is p1 p upon a1 into a2 up to so on n. Its equations first. Now we prove the result for n plus 1 belongs to n. ठीक आहे. आपण कन्सिडर करूया प्रोडक्ट. Consider the product a1 a2 up to so on an plus 1 of n plus 1 integers.
So we have to show that P upon A1, A2 up to so on an plus 1. Consider करूया P upon A1 into A2 up to so on an into an plus 1. That means implies P upon bracket A1 A2 up to so on an and an plus 1 is implies P into B upon B into an plus 1. म्हणजे A1 into A2 up to so on an ला आपण काय कन्सिडर केला B. देन बाय वेल नोन थेरम्स लास्ट जो थेरम बघितला होता P upon B or P upon an plus 1. But by equations first we have P upon B, that is P upon A1 into A2 up to so on an. Also we know that P upon an plus 1. Thus P upon A1 into A2 up to so on an into an plus 1. Therefore P upon AI. I is equals to 1 to up to so on n plus 1. Thus by mathematical inductions we say that P upon AI for some I 1 is less than or equals to I and less than or equals to n. ह्या प्राईम नंबर्सच्या थेरमवरचा हा लास्ट थेरम. थेरम 5. If P, Q1, Q2 up to so on Qn are all primes and P upon Q1, Q2 up to so on Qn, then P is equals to Qy for some I where 1 is less than or equals to I, less than or equals to n. प्रूफ काय म्हटलं आहे त्याने की P आहे, Q1 आहे, Q2 आहे, अप टू सो ऑन Qn आहे. हे सगळे काय प्राईम नंबर्स आहे आणि Q1 Q2 पण म्हणजे P डिवाइड्स Q1 Q2 अप टू सो ऑन Qn. आणि प्रूव्ह काय करायचं आहे की P इक्वल्स टू Q आहे फॉर सम I. ठीक आहे. देअरफॉर कन्सिडर करूया ही इक्वेशन्स and each Qi is a positive integers, है ना. Then by well known theorems we say that P divides Qi, that is I is equals to 1 2 3 up to so on n. But the divisor of Qi are 1 and Qi for I is equals to 1 to n. Each Qi is a prime and also P is greater than 1. म्हणजे Qi हे प्राईम आहे आणि P काय हा ग्रेटर दॅन 1 आहे. तर P डज नॉट डिवाइड 1 असू शकेल का? पॉसिबलच नाही आहे. वेअर P इज इक्वल्स टू Q, देन P इज इक्वल्स टू Qi, देन Qi अपॉन Qi, इट इज पॉसिबल्स. देन वी से दॅट वी मस्ट हॅव P इज इक्वल्स टू Qi आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काही डेफिनेशन्स बघितल्या. जस्ट लाईक प्राईम्स नंबर कशाला म्हणतात, कंपोजिट नंबर्स काय आहे किंवा प्रॉपर डिवायझर, इम्प्रॉपर डिवायझर्स आणि प्राईम नंबर्सचे काही प्राईम नंबर्सच्या, कंपोजिट नंबर्सच्या किंवा दोन इंटिजर्सला आपण रिलेटिव्हली प्राईम कसं म्हणजे केव्हा म्हणू. ठीक आहे. आणि त्यानंतर प्राईम नंबर्सचे काही थेरम्स बघितल्या. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या युनिटचा नेक्स्ट टॉपिक द मेजर टॉपिक्स बघणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.